you. So, my dear students, in previous lecture we study about the subject English, lesson number 13. Our lesson name is Sultan Ghiyasuddin in the Qazi's court. Already we studied the half part of this story. Okay? So today we complete this story or remaining part of the story. तुम्हाला माहिती आहे या स्टोरीचा सारांश काय आहे? हा जो सुलतान घियासुद्दीन आहे याच्या हातून हा एक प्रामाणिक कायद्याचा आदर करणारा, शिक्षणाचा आदर करणारा असा व्यक्ती आहे आणि हा ज्यावेळेला प्रॅक्टिसिंगसाठी ॲरो आणि बाऊ घेऊन जातो त्यावेळी त्याच्या हातून एका गरीब विधवा महिलेचा मुलाचा काय होतो मृत्यू होतो. मग ती विधवा महिला न्याय मागण्यासाठी काझी नावाच्या व्यक्तीकडे जाते आणि त्याच्या दरबारात जाते, त्याला विनवणी करते, आपली जी काही हकीकत आहे ती त्याला सांगते आणि त्यानंतर मग तो काझी जो आहे तो या घियासुद्दीनला बोलवून घेतो आणि आता घियासुद्दीन त्या तिथं दुसऱ्या दिवशी त्याला भेटायला आलेला आहे. ओके, सो टुडे वी स्टडी अबाउट द नेक्स्ट पार्ट ऑफ दिस स्टोरी आणि म्हणूनच आपण काय करणार आहे, आज राहिलेली जी स्टोरी आहे ती पूर्ण करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट पेज नंबर 29 and lesson paragraph number 3. The next morning the Sultan got ready to appear before the Qazi. He hid a sharp sword in his robe and set out. या घियासुद्दीनला दुसऱ्या दिवशी सकाळी तो जाण्यासाठी तयार झाला. स्वॉर्ड मीन्स तलवार. ती तलवार त्यानं घेतली आणि ती तलवार ठेवायचं जे रोब असतं त्यामध्ये ती घालून ठेवली. The courtroom was packed with people. आता साक्षात हा राजा सुलतान घियासुद्दीन ते कोर्ट देणार आहे, त्याच्यावरती खटला सुरू आहे म्हणून ती कोर्टरूम जी होती या काझीची तिथे खूप लोकांची गर्दी झाली. Everyone was eager to see what would happen. Eager means उत्सुक. प्रत्येक जण उत्साही होता की आता काय होईल. The Qazi entered and took his place on the high seat of honor. तो जो काझी होता तो काझीने एंट्री केली त्या दरबारात आणि जो हॉनर म्हणजे राजाची जी सीट असते बसायची, जी मेन सीट असते दरबारातली तिथं जाऊन तो बसला. The Qazi entered and took his place on the high seat of honor. In a little while, Sultan Ghiyasuddin entered the courtroom. आणि काही क्षणातच काझी येऊन तिथं बसला. तोच लगेच तो जो घियासुद्दीन सुलतान आहे तो दरबारामध्ये आला. Everyone stood up and show respect to the Sultan, but the Qazi did not get up. प्रत्येक जण त्या सुलतानाला रिस्पेक्ट देत होता, रिस्पेक्टानं आदरानं उभा होता, त्याला रिस्पेक्ट देत होता. पण एकच काझी असा होता की त्याला रिस्पेक्ट न देता तो त्याच्या सीटवर बसूनच राहिला. The Sultan stood in a docks and the trial began. आणि तो सुलतान त्या डॉक्स मध्ये जाऊन उभा राहिला जिथं एखाद्या संशयित व्यक्तीला कोर्टात उभा केलं जातं तसं त्या डॉक्स मध्ये त्या सुलतानाला उभा केला आणि त्यांचा खटला सुरू झाला. The widow presented her complaint. ती विडो महिला होती, विधवा महिला होती, तिनं तिची बाजू मांडायला सुरुवात केली, तिची कंप्लेंट तिनं तिथं केली. The Qazi took note of all the evidence and in the grave voice addressed the Sultan. आणि काझी ती जे काही तक्रार करेल ती तिथं लिहून घेत होता आणि मोठ्या आवाजात त्याला आठवण करून देत होता की तिथं काय झालं, त्याचा विचारणा करत होता. Then you are guilty of causing the death of only son of this poor widow. त्याला काझी विचारतो, तुला काही गिल्टी वाटतंय का, तुला लाजिरवाणं वाटतंय का की तुझ्या हातून एका गरीब विधवा महिलेचा मुलगा गेलेला आहे. According to the law, you must pay a fine for this offense. आणि कायद्याप्रमाणे तू त्या महिलेला घडलेल्या घटनेबाबत काहीतरी अमाउंट दिली पाहिजेस, पैसे दिले पाहिजे. I order you to do that without delay. आणि मी तुला या संदर्भात काय करत आहे, कुठलंही कन्सेशन न देता ही तुला मी ऑर्डर करत
आहे. The Sultan accepted the judgment and apologized to the widow. He arranged to pay the fine immediately. त्याला त्या महिलेनं केलेला प्रत्येक आरोप मान्य होता. त्यानं पटकन इमिजिएटली म्हणजे पटकन लगेचच त्या महिलेला जितकी अमाऊंट द्यायला हवी होती ती अमाऊंट त्यानं देण्याची व्यवस्था केली. The widow felt satisfied that the offense was brought home to the offender. आणि ती महिला जी होती तिनं त्यात समाधान म्हटलं. तिला जे मिळालं, तिला न्याय मिळाला याचं तिला समाधान वाटलं आणि ती तिथून निघून गेली. When the case was over, the Qazi got up from his high seat of honor. आणि केस संपल्यानंतर तो काझी त्याच्या जी हाय सीट होती होनरची, राजाची सीट होती त्याच्या दरबारातली, तिथून तो उठला. Respectfully he bowed to the Sultan and requested him to take his seat. आणि अगदी आदराने तो तिथून उभा राहिला, उठला आणि त्या राजाला म्हणाला, त्या सुलतानाला म्हणाला की इथे आता काय करा, तुम्ही बसा. The Sultan then drew the hidden sword from his robe and told the Qazi, I am happy that you did not favor your duty. You did not hesitate to punish me. Otherwise, I would have beheaded you with this sword. तो म्हणतो, मला खूप आनंद झाला की तू जो काही निर्णय दिलास त्यामध्ये तू ढळला नाहीस. मी राजा असून सुद्धा तू मला पनिश करताना तुझी कर्तव्य दक्षता बजावलीस. जर तू इथे कमी पडला असतास तर मी माझी स्वॉर्ड घेऊन आलो होतो, तलवार घेऊन आलो असतो, त्याला तुझा मुंडका मी छाटला असतो. The Qazi then put his hand under the cushion where the Sultan was seated and brought out a whip. He said, Your Majesty, I am happy because you obeyed the law. Otherwise, I would have whipped you in his court. So, तो काझी सुद्धा खूप हुशार होता. काझी म्हणाला, जिथे तो सुलतान बसला होता त्याच्या खाली त्यानं त्याचं शस्त्र ठेवलं होतं. तो म्हणाला, जर तुम्ही हे मान्य केलं नसतं तर मीही तुम्हाला पराभूत करण्यासाठी तुमचा काय केला असता, तुम्हाला इथं शिक्षा दिली असती, त्या शस्त्राचा वापर केला असता. पण मी तुमचा आभारी आहे की तुम्ही तुमच्यावर असणारा गुन्हा मान्य केला. The Sultan then got up embarrassed the Qazi. आणि काझीचं बोलणं ऐकून सुलतान मात्र लाजिरवाना झाला. Thank God, we both did our duty, he said. आणि तो म्हणाला, Thank God, देवाचे आभार मानले पाहिजेत की आपण दोघांनीही आपली ड्युटी बजावली. सुलतानाला कळलं की जर आपण खोटं बोललो असतं तर आपलाही जीव इथं गेला असता. Everyone present in the courtroom praised the two great men. Everyone present in the courtroom praised the two great men. आणि प्रत्येक जण त्या ज्या दोघांची, सुलतान, गियासुद्दीन आणि काझी, या दोघांची प्रशंसा तिथं करू लागले. ओके, because these two persons always completed their responsibilities. Okay, so my dear students, today's homework of subject English, solve the question 1, 2, 3 and send me with the WhatsApp. Okay, thank you.